गावाकडे राहणारी पल्लवी, जिला पाहताक्षणी चिन्मय प्रेमात पडला. कॉलेजमधील हँडसम चॉकलेट बॉय वर कितीतरी मुली फिदा होत्या, पण याने मात्र पल्लवीसाठी प्रत्येकीला नाकारले होतं. सर्वांचा विरोध असतानाही त्याने पल्लवीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेड्यासारखं चिन्मय पल्लवीवर नितांत प्रेम करत होता. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर पल्लवीचा चेहरा पाहिला तरी त्याला स्वतःचाच राग येत होता. कारण चिन्मय देशमुख शहरात राहणारा एक सुशिक्षित देखणा हँडसम मुलाच्या कॉलेजमधील सर्वच मुली मागे पुढे करायच्या. कारण तो होताच तसाच देखणा, सुंदर, की त्याला पाहून कोणीही सहज त्याच्याकडे आकर्षितच होईल. चिन्मय, त्याचे आईवडील, बहीण असे छोटेसे कुटुंब एका शहरात राहायचे. जवळच्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्ताने ते गावी जातात. लग्नाचा दिवस असतो. सर्वजण अगदी छान तयार होऊन लग्न मंडपात येतात. लग्नाच्या विधी सुरू होतात तेव्हा तेथे उभ्या असलेल्या पल्लवीवर चिन्मयची नजर जाते. पल्लवीला अगदी प्रथम दर्शनी पाहताक्षणी चिन्मय तिच्या प्रेमात हरवून जातो. तिला तो पाहतच राहतो. कारण पल्लवीसुद्धा उंच, गोरी, सडपातळ बांधा, केस लांब अशी सुंदर असते. लग्न इकडे छान पार पाडतं. 2 दिवस जातात. चिन्मय व त्याचे कुटुंब शहरात जाण्यासाठी निघतात. पण चिन्मय अजूनही पल्लवीमध्येच हरवलेला असतो. तो त्या क्षणी पल्लवीसोबत लग्न करण्याची इच्छा कुटुंबासमोर व्यक्त करतो. पण आईवडील म्हणतात, तुझे अजून शिक्षण बाकी आहे, लग्नाचे अजून तुझे वय नाही, तर हे आता कसं शक्य आहे? त्यावर चिन्मय बोलतो, हो बाबा, पुढच्याच वर्षी माझे शिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर मग मी नोकरी करेन. पण तुम्ही आता त्यांच्याशी बोलून तर पहा. मुलाच्या हट्टासाठी वडील पल्लवीच्या घरी जाऊन बोलतात. सर्व परिस्थिती सांगतात. तर पल्लवीचे वडील म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला चांगले ओळखतो, तुमची प्रतिष्ठा, नाव जाणतो आहे, मी आपल्याला मानतो आहे. तर तुमच्या मुलाच्या नोकरीनंतर आपण काय तो निर्णय घेऊ शकतो यावर विचार करू. यावर चिन्मयचे वडील ठीक आहे म्हणून तेथून निघतात. आता देशमुख कुटुंब शहरात पोचतं. चिन्मय सतत पल्लवीचा विचारात मग्न असतो. त्याने गावातील एका मुलाच्या मदतीने पल्लवीचा मोबाईल नंबर घेतलेला असतो. आणि मग काय, दोघांची ओळख होते, गप्पा रंगतात. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चिन्मय व पल्लवी एकमेकांसोबत फोनवर बोलत असतात. एकमेकांना समजून घेत असतात. एकमेकांची आवड निवड जाणून घेत असतात. दरम्यान ते भावनिकतेने एकमेकांच्या अजून जवळ येतात. आता हळूहळू पल्लवी देखील चिन्मयच्या प्रेमात पडते. असेच 1 वर्ष निघून जाते. चिन्मय नामांकित कंपनीत नोकरीला लागतो. त्यानंतर पुढच्या 7-8 महिन्यातच दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये लग्न कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतो. चिन्मय व पल्लवी दोघेही खूप जास्त खुश असतात. लग्न करून चिन्मय, पल्लवी व त्यांचे कुटुंब शहरात त्यांच्या घरी येतात. पल्लवीचा गृहप्रवेश होतो. पल्लवीची आधीपासूनच सर्वांची ओळख असल्याने तिला तेथे जुळवून घ्यायला फार वेळ लागला नाही. पल्लवी स्वयंपाक खूप छान करत होती, त्यामुळे सर्वांची नवनवीन डिश बनवून देण्याची मागणी असायची. पल्लवीसुद्धा अगदी दरवेळीस तेवढ्याच उत्साहाने नवीन पदार्थ बनवायची. चिन्मय पल्लवीची खूप काळजी घेत असे. तिला नेहमी सांगायचा की स्वयंपाकघरात व घरकामात सतत व्यस्त राहू नकोस, तर थोडा वेळ आराम कर. पण पल्लवी काही ऐकायची नाही. मग मुद्दामहून चिन्मय सुट्टीच्या दिवशी तिला बाहेर घेऊन जात असे. मग ते संपूर्ण दिवस एकमेकांसाठी जगायचे, मस्ती करायचे, बाहेर नवीन ठिकाणी फिरायला जायचे. जेव्हा जेव्हा बाहेर जाण्यासाठी पल्लवी तयार होऊन यायची तेव्हा तेव्हा चिन्मय पल्लवीच्या नव्याने प्रेमात पडायचा. तो दिवस, तो क्षण ते भरभरून जगायचे आणि मग रात्री बाहेरच जेवण करून यायचे. चिन्मयचे आईवडील नव्या पिढीला समजून घेणारे होते, त्यामुळे ते कधीच काही बोलायचे नाहीत. काही दिवसांनी चिन्मयच्या बहिणीचे लग्न होते. ती सासरी निघून जाते. आईवडील खूप भावनिक होतात. लाडाच्या लेकीच्या आठवणीत रमतात. त्यानंतर घरात 1 वर्षानंतर आनंदाची बातमी मिळते. पल्लवी आई व चिन्मय बाबा होणार असतात. आई वडील आजी आजोबा होणार आहेत हे कळल्यावर आई वडील जास्त खुश होतात व काही महिन्यातच पल्लवीला मुलगा होतो. घरातील सर्व खूप जास्त खुश असतात.
आता पल्लवी अजूनच व्यस्त होते. बाळाचा सांभाळ, घरातील कामे यामध्ये पूर्ण वेळ व्यस्त राहते. पल्लवी ना स्वतःच्या तब्येतीकडे पाहते, ना चिन्मयला वेळ देते. तर बाळ झाल्यानंतर काहीच महिन्यानंतर ती पूर्वीपेक्षाही किंबहुना जास्तच कामात राहते. त्यामुळे चिन्मय फारच नाराज होतो. कारण त्याला वाटत असतं की पल्लवीने स्वतःकडे लक्ष द्यावे, पती-पत्नीने एकत्र वेळ घालवावा. पण जसजसे दिवस जात जातात तसतशी पल्लवी अजूनच चिन्मयपासून दूर होत जाते. बाळ मोठे होत जाते व जबाबदाऱ्या देखील वाढत जातात. आपण चिन्मयला वेळ देत नाही, आपण आपल्या नात्याला वेळ देत नाही, हे मात्र पल्लवीच्या कधी लक्षातच येत नाही. पल्लवी आता पूर्वीसारखी जास्त सुंदर दिसत नव्हती. ती खूप जाड झालेली होती. चेहरा पण मोठा, ब्रॉड दिसत होता. कारण तिने स्वतःला कधी महत्त्व दिलंच नव्हतं. स्वतःला वेळ देणे सोडले होते. म्हणूनच चिन्मय तिला वेळोवेळी सांगायचा की व्यायाम कर, स्वतःची काळजी घे, घरातील कामात नेहमी व्यस्त राहू नकोस. तर त्या पलीकडे देखील जग आहे, तेच जग. स्वतःला अपडेट ठेव. पण पल्लवी चिन्मयच्या या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करायची. म्हणून चिन्मयसुद्धा आता सांगणेच त्याने सोडून दिले होते. चिन्मयला खूप एकटे वाटायचे. जेव्हा तो घरी यायचा तेव्हा पल्लवी नेहमीच कामात असायची. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर पल्लवीने छान फ्रेश होऊन त्याचे स्वागत करावे, प्रेमाने बोलावे अशी त्याची इच्छा असायची. पण पल्लवी मात्र घरातील कामातून कधी मोकळी होतच नव्हती. म्हणूनच आजकाल पल्लवीला पाहून चिन्मय खूपच उदास व्हायचा. तो स्वतःलाच विचारायचा की ही तीच पल्लवी आहे ना, जिच्यासाठी मी कितीतरी मुलींना नकार दिला होता, आईवडिलांचा विरोध पत्करलेला होता. त्याच पल्लवीला चिन्मय नेहमी शोधत असे, पण त्याची पूर्वीची पल्लवी त्याला सापडत नव्हती. एके दिवशी चिन्मयची कॉलेजमधील मैत्रीण घरी येते. ती सुद्धा एका कंपनीत कामाला होती. लग्न झालेले होते, पण तरीही तिने स्वतःला एकदम फिट ठेवलेलं होतं. अजूनही तितकीच ती सुंदर निरागस दिसत होती. चिन्मयने मैत्रिणीची ओळख पल्लवीशी करून दिली. सर्वांच्या गप्पा झाल्या होत्या. चिन्मयला थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण तो काहीच बोलला नाही. चहा घेऊन मैत्रिणीला सोडून येतो असे सांगून चिन्मय बाहेर निघाला. तो बराच वेळ झाला तरी आलेला नव्हता. त्यामुळे पल्लवीला आज पहिल्यांदा अस्वस्थ वाटत होतं. कारण चिन्मय त्याच्या मैत्रिणीसोबत होता. नंतर तो उशिरा घरी आला व पल्लवीने जेवणासाठी विचारलं, तर तो म्हणाला की आमचे बाहेर जेवण झाले आहे, आणि मग सरळ रूममध्ये जाऊन झोपी गेला. इकडे पल्लवी मात्र वेगवेगळा विचार करू लागली. त्या दिवसापासून चिन्मय नेहमीच काही ना काही कारणाने त्याच मैत्रिणीसोबत बाहेर जायचा. हे पल्लवीला आवडत नव्हते, पण ती काही स्पष्ट बोलू शकत नव्हती. एके दिवशी मध्यरात्री चिन्मय पार्टी करून घरी आला. तेव्हा पल्लवीला वाटलं की हा त्याच मैत्रिणीसोबत असेल, पण तो तर खरं तर त्या दिवशी त्याच्या मित्रांसोबत होता. पण पल्लवीचा संशय मात्र वाढत गेला. चिन्मयला गमावण्याची भीती आता तिच्या मनात निर्माण झाली. मग काय, आता तिने ठरवलं की आपणही स्वतःला सिद्ध करायचं. जसे चिन्मय नेहमी म्हणत होता तसं स्वतःकडे लक्ष द्यायचं, नेहमी अपडेट राहायचं. आणि मग त्या दुसऱ्या दिवसापासून पल्लवीने तिची घरातील काही कामे कमी केली आणि स्वतःसाठी वेळ द्यायला लागली. स्वतःसाठी व्यायामाची सवय लावली. घराबाहेर व घराबाहेरची कामे ती स्वतः करू लागली. लोकांच्या बाहेरच्या जगाशी संपर्कात राहिल्याने तिचा आत्मविश्वास वाढला. ती आता पूर्वीप्रमाणे फक्त घरकामात जास्त व्यस्त न राहता अशा बऱ्याच गोष्टी करायची जे तिने याआधी कधीच केल्या नव्हत्या. पल्लवी रोज न चुकता व्यायाम, योगा अशा बऱ्याच सकारात्मक गोष्टी करत होती. हे सर्व चिन्मय पाहत होता, पण काहीच तो बोलत नव्हता. कारण त्याला वाटत होतं की पल्लवी हे सर्व 15 दिवस करेल व नंतर परत आहे तसं पूर्वीप्रमाणे चालू करेल. पण वास्तविक असं झालं नाही व अवघ्या काहीच महिन्यात पल्लवीमध्ये खूप जास्त सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळाला. ती फोनवर पण बोलताना वेगवेगळ्या लोकांशी एका वेगळ्याच ट्युनिंगमध्ये बोलायची. चिन्मयसाठी नवीन काहीतरी करायची, त्याला वेळ द्यायची. आता पल्लवीला हे समजलं होतं की घराबरोबरच आपले पती-पत्नीचे नाते देखील कसे जपले पाहिजे. पल्लवीचे हे बदलते रूप पाहून चिन्मय तिच्या पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडला. त्यांची पूर्वीची पल्लवी त्याला परत मिळालेली होती, जी दुसऱ्यांबरोबरच स्वतःसाठी पण जगायला शिकली होती.
आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.